हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूस किचन. आज आपण ओट्सचे आप्पे करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य, आता हा रवा थोडासा भिजवून घेतला आहे, हे ओट्स, त्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर किसून घेणार आहे, त्यानंतर हे मसाले, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, मीठ आणि थोडंसं हळद आणि थोडासा मी फ्रूट सॉल्ट टाकणार आहे. तर आता हा जो रवा आहे तो भिजवून घेतला आहे. आता ओट्स भिजायला काही वेळ लागत नाही, हे मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ ना ह्याच्यात या पाण्यामध्ये हे ओट्स आणि रवा मिक्स करून, हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. आता हे आपले ओट्स आणि रवा हे भिजवलेलं आहे, हे भिजले व्यवस्थित. आता हे जे मसाले आहेत, मीठ, हळद, लाल तिखट, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया. त्यानंतर हे आपले कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो हे टाकलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ, लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका. आता हे त्यानंतर हे गाजर मी घेतलं, गाजर खिसून घेतलं, गाजर पण टाकलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं फ्रूट सॉल्ट टाकूया. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं पाणी टाकते, मिक्स करून घ्यायचं. आता ज्यावेळी आपण आप्पे हे पात्रामध्ये घालणार तेव्हाच ह्याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट टाकायचं. फ्रूट सॉल्ट किंवा बेकिंग सोडा टाकला तरी चालतंय. आता हे बघा मिश्रण कसं हलकं झालं. आपले हेल्दी होणार आहेत आप्पे, कारण ह्याच्यामध्ये ओट्स भरपूर टाकलेले आहेत. आता हे आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलं, थोडंसं हलवून घेतलं, सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून. आता ह्याच्यामध्ये हे आपण मिश्रण टाकूया. त्याच्यामध्ये या आप्प्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता, त्यामुळं आप्पे एकदम हेल्दी होतात, भाज्या पण खाल्ल्या जातात, प्लस एक नवीन पर्याय नाश्त्याला. आता ह्याच्यावर झाकून ठेवूया. आता हे एका बाजूने झाले की मग पलटवून दुसऱ्या बाजूला टाकायचे. आता हे आप्पे आपण झालेत का बघूया. एक साईडने झाले असतील, हे बघा झालेले आहेत एक साईडने. आता याला पलटवून घेऊया. किती आसानीने हे आप्पे पलटले जातात.
त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित ते भाजलं जातं. आता ह्याला दुसऱ्या बाजूने होऊ देऊया आणि 1-2 मिनटं झाकून ठेवूया. आता आप्पे झालेत का बघूया दुसऱ्या बाजूने. दुसऱ्या बाजूने पण आप्पे आता भाजलेले आहेत. याला मी काढून घेते. तर आता हे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. आप्पे हे आपले ओट्सचे आप्पे तयार आहेत. मी याला चटणी आणि मेयोनीज बरोबर सर्व केले. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हा पदार्थ नक्की करून बघा.